लाडक्या बहिणींनो थांबा, डबल हफ्ता मिळणार, पण या नवीन अटी पूर्ण नसतील तर 1 रुपयाही मिळणार नाही. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, शेवटपर्यंत बघा. राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता प्लस 22वा हप्ता एकत्रित 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मार्च अधिक एप्रिल दोन्ही महिन्यांचे हप्ते समाविष्ट आहेत. हे ऐकून मन आनंदाने भरून येतं. पण थांबा, एकाच वेळी 3,000 रुपये म्हणजे कित्येक घरांचे किती स्वप्न पूर्ण होतील. मुलाचं शाळेचं शुल्क, घरातलं रेशन, छोटीशी गरज, हे पैसे खऱ्या अर्थाने जगण्याचा आधार आहेत. पुढील 4 ते 5 दिवसात 1,80,00,000 महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण हा डबल हफ्ता सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही. आता नवीन निकष लागू झालेत, त्यामुळे कित्येक लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला. 70 लाख बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आहे. हा आकडा ऐकतानाच मन हादरतं. ज्या बहिणी महिनाभर त्या पैशांची वाट पाहत होत्या, ज्यांनी त्या पैशांवर घराचं बजेट आखलं होतं, त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. पण वेळेत माहिती घेतली तर अजूनही मार्ग आहे. लाडक्या बहिणींची संपूर्ण राज्यभरात कसून पडताळणी सुरू आहे. नवीन वित्तीय वर्षात नवे निकष लागू झालेत. बघा, यापूर्वी फेब्रुवारीपर्यंत 20 हप्ते तुम्हाला मिळाले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की मार्चचा हप्ता प्लस एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा आपोआप जमा होईल, तर आता असं होणार नाही, कारण नियम बदललेत. नवीन नियमानुसार आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे फक्त या 10 बँकांमध्ये पैसे जमा केले आहेत. पुढील 4-5 दिवसात सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च प्लस एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये जमा होतील, अशी ग्वाही वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पण लक्षात घ्या, 70 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. कदाचित तुमचं पण नाव अपात्र महिलांच्या यादीत असू शकतं. त्यामुळे आजच अपात्र महिलांची यादी चेक करा. यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, कारण एप्रिलच्या हप्त्यापासून 5 नवीन निकष लावण्यात आले आहेत. त्यानुसार अर्ज पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की जवळपास 90 लाख महिला अपात्र होतील. पडताळणी प्रक्रियेमुळे हप्ता वितरणाला विलंब झाला, अशी माहिती स्वतः महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली. म्हणून तुम्हाला निरंतर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक कान देऊन शेवटच्या सेकंदापर्यंत ऐका, नाहीतर मग रडत बसाल की लाभ बंद झाला. म्हणून 5 मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आजपासून काय नियम लागू झालेत ते सविस्तर तुम्हाला समजेल. लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्याचे मेसेज सुद्धा आलेले आहेत, परंतु या ठिकाणी सरकारने एक अतिशय महत्त्वाची अट ठेवलेली आहे. ज्या महिला ही एक अट, हा एक निकष पूर्ण करतील, फक्त त्याच महिलांना आता 21वा हप्ता प्लस 22वा हप्ता आणि पुढचे हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच मार्चचा हप्ता अधिक एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना ही एक अट मात्र पूर्ण करावी लागेल. ज्या महिला या निकषात बसतील, फक्त त्याच पात्र महिलांना मार्चचा प्लस एप्रिलचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये मिळणार आहे. आता ही अट नक्की कोणती आहे? कोणत्या 12 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात आज 3,000 रुपये जमा झाले? आपण लक्षात घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, मार्च एप्रिल महिन्याचा डबल हफ्ता मिळण्यामध्ये फार मोठी अडचण महिलांना येत आहे, कारण अर्जांची कसून पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पैसे वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. ही वाट पाहणं किती जड असतं हे त्या बहिणींनाच माहीत असतं, ज्यांच्या घरात तो पैसा खरंच गरजेचा आहे. पण धीर सोडू नका. सरकारने मोठा निर्णय घेतलाय की आजपासून मार्चचा 21वा हप्ता अधिक एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता एकत्रित 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करणार आहोत. साधारणतः 3-4 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जवळपास 7,000 करोडचा निधी महिलांच्या खात्यात जमा होतोय. हा आकडा मनाला एक वेगळीच उमेद देतो. परंतु हे पैसे जमा होत असताना एक महत्त्वाची अट मात्र शासनाने ठेवलेली आहे. ज्या महिला या निकषात बसतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं, जुलै 2024 ते फेब्रुवारी 2026 असे 20 हप्ते म्हणजेच एकूण 30,000 रुपये सरकारने तुमच्या खात्यात जमा केले होते आणि त्यासाठी पूर्वीचेच म्हणजे जुने निकष सरकारने लावले होते. परंतु आता मात्र एक नवीन अट, एक नवीन निकष घालण्यात आलेला आहे आणि या निकषानुसार आज 12 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात डबल हप्ता 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण आता हा निकष कोणता आहे ते तुम्हाला मी समजावून सांगतो.
बघा, एक खुशखबरी ही आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये हप्ता बहिणींना जमा होत आहे आणि यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे. मार्च एप्रिल महिन्याचा 21वा प्लस 22वा हप्ता पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. हे 12 जिल्हे कोणते आहेत पुढे सांगणार आहेच, पण बघा, आज महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये हे निश्चित केलं जाणार आहे. आता लाडक्या बहिणीमुळे होतंय काय, तर आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती मोठा भार पडलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फटका सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारालाही बसतोय. हे ऐकायला जड वाटतं, पण हे वास्तव आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. तसेच ज्या इतर योजना आहेत, कल्याणकारी योजना, त्याही योजनांना लाडकी बहीण योजनेचा फटका बसतोय. कारण योजनांचा पैसा म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जात आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना ही त्या ठिकाणी जरी महायुतीसाठी वरदान ठरली असली तरी देखील सध्या महाराष्ट्राची तिजोरी अडचणीत आहे. जरी हे खरं असलं तरी देखील सरकार प्रयत्न करत आहे. कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार? बघा, आता त्यासाठी जी अट आहे ती अट मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या बँक खात्यात कोणत्याही परिस्थितीत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता जमा व्हायलाच हवा. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता आला नाही तर समजून जा तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत. म्हणजे ना 20वा ना 21वा, तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार आहात. तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झाले आहात. हे सांगताना मन जड होतं. ज्या बहिणींनी प्रामाणिकपणे सगळं केलं पण तांत्रिक कारणाने हप्ता आला नाही, त्यांनी आत्ताच खाली सांगितलेली दुसरी अट पूर्ण करण्यावर लक्ष द्या. अनेक बहिणी आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आम्हाला सगळे पैसे आलेच नाहीत, आम्हाला पाठीमागचे पैसे आलेच नाहीत. तर त्यांच्यासाठी अदितीताई तटकरे नक्की काय म्हणाले आहेत ते तुम्हाला समजावून सांगतो. पण लक्षात घ्या, तुम्हाला मी एक अट सांगितली की फेब्रुवारीचे तुम्हाला पैसे यायलाच हवे. अजून एक अट आहे, ही छोटीशी अट सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. बघा, 30 एप्रिल 2026 ही रेशन केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची ही शेवटची तारीख आहे. ही तारीख वाटते छोटी, पण चुकली तर खूप मोठी किंमत मोजावी लागेल. जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे, हे लक्षात ठेवा. आतापर्यंत जरी तुम्हाला आपोआप पैसे जमा झाले असतील, पण आता नवीन निकषांच्या अंतर्गत तुम्हाला काही कामं करावी लागतील, तेव्हाच तुमची योजना सुरू राहील. रेशन कार्ड केवायसी प्लस लाडकी बहीण केवायसी दोन्ही केवायसी अनिवार्य करण्यात आले आहेत. मार्च एप्रिलचा डबल हप्ता मिळवण्यासाठी रेशन कार्ड केवायसी गरजेची आहे. एवढंच नाही तर सर्व सरकारी योजनांसाठी, लाडकी बहीणच नाही, सर्व सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड केवायसी करणं अत्यावश्यक आहे. जर तुम्ही रेशन कार्ड केवायसी केली नाही तर रेशन कार्डमधून तुमचं नाव वगळलं जाणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की एकदा नाव वगळलं गेलं की नव्याने ॲड करण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतात, किती पैसे खर्च होतात, किती वेळ आपला जातो. ती वणवण, ती कार्यालयाची दारं, ती निराशा, हे सगळं पुन्हा नको. तेव्हा आत्ताच रेशन कार्डची केवायसी करा. जोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात डबल हप्ता जमा होणार नाही. ज्यांची रेशन कार्ड केवायसी पूर्ण होती अशा महिलांच्या खात्यात 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे आज जमा झालेले आहेत. तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात 21वा अधिक 22वा हप्ता जमा व्हायला आहे. पुढील 4-5 दिवसात सर्वांना पैसे मिळतील, हे अगदी क्लिअर करून घ्या. आता ज्या महिला अजूनही फॉर्म भरायच्या राहिलेल्या आहेत, ज्यांना अजूनही फॉर्म भरायचे आहेत, अशा महिलांसाठी सांगतो, आता कदाचित शासन निर्णय आज घेतला जाऊ शकतो. लवकरच तुमच्यासाठी नव्याने पोर्टल सुरू होऊ शकतं लाडकी बहीण योजनेचं. तसेच नारी शक्ती दूत ॲप सुद्धा नव्याने सुरू केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी दिली जाऊ शकते. जेव्हा हा GR निघेल, हा शासन निर्णय निघेल, आम्ही ताबडतोब तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवू. परंतु बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडतो की आम्हाला ही माहिती समजत नाही, आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यासाठी आपण एक छोटंसं काम करायचंय. लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100% आमचे सगळे व्हिडिओ मिळतील. ज्या सरकारी योजना आहेत त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, सुरुवात आपण करत आहोत अर्थातच पुणे विभागापासून. तुम्ही पाहिले असेल, प्रत्येक वेळी पुणे विभागातले जिल्हे आघाडीवरती असतात. तर पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. त्यापैकी 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, सातारा आणि सांगली. सातारा आणि सांगलीला 21व्या प्लस 22व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे.
दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे येतात: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर. तर नाशिक विभागामध्ये 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे: धुळे आणि नंदुरबार. होय, धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांना डबल हप्ता 3,000 रुपये जमा होत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये. पुढचा विभाग आहे नागपूर विभाग. याला विदर्भ असं आपण म्हणतो. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात: नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली. आता याच्यापैकी वर्धा आणि भंडारा या 2 जिल्ह्यांमध्ये डबल हप्ता म्हणजेच 3,000 रुपये जमा होत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये. पुढचा विभाग आहे कोकण विभाग. यामध्ये 7 जिल्हे येतात: मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तर या ठिकाणी मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. नंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद विभाग. याला मराठवाडा असं आपण म्हणतो. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे येतात: छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी. तर या 8 जिल्ह्यांपैकी बीड आणि जालना या 2 जिल्ह्यांना 21वा + 22वा हप्ता पहिल्या टप्प्यात वाटप होत आहे. असे हे 12 जिल्हे आहेत. यामध्ये मार्च-एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. तुमचा जिल्हा यात असेल तर आनंदाची गोष्ट आहे, नसेल तर धीर ठेवा, तुमचाही नंबर येणारच आहे. आता बघा, सध्या घरकुल योजना सुद्धा सुरू झाली आहे. जर तुमचा स्वतःचा हक्काचं घर नसेल, घरकुल नसेल, तर या योजनेचा लाभ नक्की घ्या. 1,20,000 रुपये महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहेत आणि प्रधानमंत्री म्हणजेच PM आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये असे एकूण 3,70,000 रुपये मिळत आहेत. स्वतःचं हक्काचं घर हे प्रत्येक बहिणीचं स्वप्न असतं आणि आता ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी सरकार देत आहे. हे पैसे कसे मिळवायचे, लवकरच व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, माहिती मिळवत रहा आणि योजनांचा पुरेपूर लाभ घ्या. धन्यवाद.